नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण बघणार आहोत एसआरपी भरतीबद्दल अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, जे की पीवायक्यू सुद्धा आहे आणि चालू घडामोडीचे प्रश्न सुद्धा आपण समोर घेतले आहे या व्हिडिओमध्ये. आता इतर होणाऱ्या म्हणजेच आता धुळे वगैरे, गोंदिया, जे आपण इतर एसआरपी बलगड क्रमांकांचे राहिलेले परीक्षा आहे त्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. चला तर बघूया, सुरुवात करूया. पहिला प्रश्न, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? कोणत्या शहरात स्थित आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक सी, नागपूर या ठिकाणी स्थित आहे. दुसरा प्रश्न, नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? पर्याय क्रमांक बी, सिक्कीम. तिसरा प्रश्न, प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? तर कोणता आवश्यक आहे? प्रकाश संश्लेषणासाठी म्हणजे फोटोसिंथेसिस साठी कोणता आवश्यक आहे? तर पर्याय क्रमांक सी, क्लोरोफिल आवश्यक आहे. जे की वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रिया करतात त्यांच्यासाठी क्लोरोफिल त्यांना इम्पॉर्टंट असतो. चौथा प्रश्न, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये कोणत्या ठिकाणी झाला होता? कोणत्या ठिकाणी झाला होता? चौथ्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लुंबिनी या ठिकाणी झाला होता. पाचवा प्रश्न, विधान परिषद निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी किती वर्ष असावे, म्हणजे किमान किती वर्ष असावे लागतात? तर पाचच्या प्रश्नाचं उत्तर आहे 30 वर्ष, पर्याय क्रमांक ए. सहावा प्रश्न, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखतात? कोणत्या नावाने ओळखतात सोडियम बायकार्बोनेटला? तर पर्याय क्रमांक याचं काय उत्तर असणार आहे मित्रांनो? बी, खाण्याचा सोडा. समजलं? आणि धुण्याच्या सोड्याला काय म्हणतात? फक्त सोडियम कार्बोनेट. समजलं? धुण्या सोड्याला सोडियम कार्बोनेट. पुढचा प्रश्न, ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली? कोणी केली होती ब्राह्म समाजाची स्थापना? राजाराम मोहन राय, म्हणजे पर्याय क्रमांक सी. आठवा प्रश्न, महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? किती मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, 288. समजलं? पुढचा प्रश्न बघूया. नववा प्रश्न, जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते? म्हणजे सायन्सचा प्रश्न, तर कोणत्या बलाची क्रिया होत असते? ऑप्शन नंबर बी, गुरुत्वी. गुरुत्वी म्हणजेच ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन बलाची, ग्रॅव्हिटेशनल फोर्सची क्रिया होईल. 10वा प्रश्न, खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्ष्यांसाठी राखीव आहे? तर कोणता आहे? बी, भरतपूर हे आहे. भरतपूर कोणत्या ठिकाणी येतं? राजस्थान या राज्यात स्थित आहे. 11वा प्रश्न, या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व जनतेला समजावले. कोणी समजावले? कोणत्या संतांनी समजावले? तर 11वा प्रश्नाचे योग्य उत्तर काय मित्रांनो? पर्याय क्रमांक ए, संत गाडगे बाबा. 12वा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते? कोणते? सर्वांना माहितीचे. ऑप्शन नंबर ए, सदरक्षण आहे, खलदिंगर आहे. 13वा प्रश्न, रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते? तर कोणता मित्रांनो? याचं उत्तर काय? तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा काय याचं उत्तर. आरबीसी का, डब्ल्यूबीसी का, कोलेस्ट्रॉल आहे का, एपीआरएन आहे? याचं जे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते? कुठे भरते मित्रांनो? ऑप्शन नंबर डी, नागपूर या ठिकाणी भरते. पुढचा प्रश्न, पोंगल हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तामिळनाडू या राज्यात साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, रॅम. रॅम म्हणजेच काय? रॅमचा फुल फॉर्म विचारला म्हणजे रॅम काय? तर रॅम काय मित्रांनो? पर्याय क्रमांक 16चं बी, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. समजला? हा कशाशी रिलेटेड? तर कम्प्युटरशी रिलेटेड आहे प्रश्न. 17वा प्रश्न, पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? कोणी लावला? सर्वांना माहिती असेल कोणी लावला मित्रांनो? अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. पुढचा प्रश्न, पाण्याचे ऋणसूत्र काय? पाण्याचे ऋणसूत्र काय मित्रांनो? पर्याय क्रमांक डी, H2O. 19वा प्रश्न, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देते? तर कोणाकडून शपथ दिली जाते? ऑप्शन नंबर डी, राज्यपालांकडून शपथ दिली जाते. 20वा प्रश्न, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे येतं? आरोग्य विद्यापीठ कुठे मित्रांनो? नाशिक. पर्याय क्रमांक बी, नाशिक. 21वा प्रश्न, भूगोलामध्ये लू वारे कोणत्या प्रकारचे वारे? समुद्र वारे का, समशीतोष्ण वारे का, थंड वारे का, उष्ण व कोरडे वारे? तर कोणते मित्रांनो? 21 नंबरचा पर्याय क्रमांक ए, उष्ण व कोरडे वारे आहे. 22वा प्रश्न, कोणत्या धातूमुळे मोटर गाड्या असलेल्या शहरात प्रदूषण निर्माण होते? कोणत्या? पर्याय क्रमांक सी, शिसे. समजलं? पर्याय क्रमांक सी, शिसे. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या आसुड्या ग्रंथाचे लेखक कोण आहे? कोण आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर डी, महात्मा ज्योतिराव फुले. ज्योतिराव गोविंदराव फुले त्यांचं पूर्ण नाव आहे, त्यांनाच आपण महात्मा फुले सुद्धा म्हणतो. पुढचा प्रश्न 24वा, दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कोणी लिहिला मित्रांनो दासबोध हा ग्रंथ? पर्याय क्रमांक संत रामदास स्वामी यांनी लिहिला. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? तर कोणत्या ठिकाणी गोदावरी नदी उगम पावते? तर पर्याय क्रमांक डी, त्र्यंबकेश्वर. समजलं मित्रांनो? पुढचा प्रश्न, पांढरा रंग हा किती रंगाचे मिश्रण आहे? तर किती रंगाचे मिश्रण आहे मित्रांनो पांढरा रंग? पर्याय क्रमांक डी, 7 रंगाचे मिश्रण आहे पांढरा रंग. 27वा प्रश्न बघूया मित्रांनो, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो?
पर्याय क्रमांक बी अजीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन ए. 28वा प्रश्न, राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन कधी साजरा केला जातो? कधी साजरा केला जातो मित्रांनो? पर्याय क्रमांक सी 6 मार्च. पुढचा प्रश्न, विधिमंडळात अर्थसंकल्प कोण सादर करतो? कोण सादर करतो मित्रांनो? जे बजेट आपलं सादर करतो कोण सादर करतो? पर्याय क्रमांक ए अर्थमंत्री सादर करतो. 30वा प्रश्न, पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये पवनार आश्रम? वर्धा या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक हे आपले योग्य उत्तर आहे. 31वा प्रश्न, आता हे थोडे करंट अफेअर्सचे प्रश्न बघूया ना आपण, तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असू शकते. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पोलीस विभागाने अभेद्य नावाचे ऍप लॉन्च केले? तर कोणत्या राज्याने केले मित्रांनो? 31चं प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरियाणा या राज्याने केले आहे. पुढचा प्रश्न, 32वा प्रश्न, युनिफॉर्म कोड बिल पास करणारे दुसरे राज्य कोणते ठरले? तर कोणते ठरले मित्रांनो? गुजरात. कोणते ठरले? गुजरात. 32चं उत्तर काय येतं? गुजरात. पहिलं कोणतं येतं? उत्तराखंड. या एवढं ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न 33वा, नीती आयोगाच्या राजकोषीय आरोग्य निर्देशांकामध्ये म्हणजे पिक्सल हेल्थ इंडेक्स 2026 मध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर ठरले? तर कोणते राज्य प्रथम क्रमांकावर ठरले मित्रांनो? पर्याय क्रमांक 33चं उत्तर आहे ए ओडिसा आहे. समजलं? पुढचा प्रश्न, खगोल पर्यटनासाठी ऍस्ट्रो टुरिझम म्हणतात त्याला. कोल्ली हिल्स, कुठे? कोल्ली हिल्स येथे डार्क स्काय पार्क नावाचे कोणत्या राज्याने सुरू केलं? म्हणजे डार्क स्काय पार्क हा कोणत्या राज्याने सुरू केलाय? कशासाठी? तर खगोल पर्यटनासाठी. तर कोणत्या राज्याने सुरू केलाय मित्रांनो? पर्याय क्रमांक डी तामिळनाडू या राज्याने सुरू केला आहे. पुढचा प्रश्न, भारतीय हॉकी संघाच्या कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली आहे? मार्च मध्ये याने निवृत्ती घेतली. तर कोणता खेळाडू आहे? पर्याय क्रमांक सी गुरजंत सिंग. समजलं? पुढचा प्रश्न 36वा, वर्ष 2026 मध्ये जगातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश म्हणून कोणता ठरलाय? तर कोणता देश ठरलाय जगातील सर्वात मोठा कोळसा उत्पादक? पर्याय क्रमांक सी चीन ठरलाय. दुसऱ्या क्रमांकावर कोणता येतं? भारत. या पुढचा प्रश्न 34वा, कोणत्या देशाने ताशी 275 किमी धावणारी पहिली मालवाहू बुलेट ट्रेन सुरू केली? तर कोणत्या देशाने सुरू केली? जपानने. मालवा बुलेट ट्रेन म्हणजे तिचं जे इंजिन असणार आहे ते इंजिन काय? बुलेट ट्रेनचं असणार आहे. तिचा जो वेग असणार आहे किती असणार आहे? 275 किमी असणार आहे. पुढचा प्रश्न 38वा, बीबीसीने कोणाची नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली? कोणाची केली मित्रांनो? पर्याय क्रमांक आहे मॅट ब्रिटन यांची केली आहे. 39वा प्रश्न, मनोरुग्णांसाठी भारताचा पहिला डेटाबेस काल्म ब्रेन कोणत्या ठिकाणी लॉन्च केला? तर कोणत्या ठिकाणी लॉन्च केला मित्रांनो? पर्याय क्रमांक आहे बंगळुरू या ठिकाणी लॉन्च केलाय, म्हणजेच बेंगळुरू या ठिकाणी लॉन्च केलाय. 40वा प्रश्न, वर्ष 2026 मध्ये आयपीएल चे कितवे संस्करण सुरू झाले? आता जे संस्करण चालू आहे आयपीएल चालू आहे, कितवे संस्करण सुरू आहे सध्या? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 18वे का 19वे का 20वे का 21वे याचं उत्तर जे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा मित्रांनो. हे होते मित्रांनो महत्वाचे प्रश्न जे की तुमच्या होणाऱ्या एसआरपी परीक्षेसाठी महत्वाचे ठरू शकते. यातील प्रश्न सुद्धा विचारण्यात येऊ शकतात. आणि अशाच आपल्या व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे स्टडी पॉइंट मराठी, हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. या चॅनलला तुम्ही जॉईन करा मित्रांनो, कारण आपण यावर जे पण लेक्चर युट्यूबचे आपण घेतोय त्याचे सर्व पीडीएफ तुम्हाला स्टडी पॉइंट मराठी या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल. आणि आपण चालू घडामोडी प्रश्नांची सराव सुद्धा या ठिकाणी करून घेत असतो. त्यामुळे तुमच्यासाठी चॅनल खूप महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही चॅनल जॉईन करा. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो मित्रांनो. चला तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.